बुलढाणा जिल्ह्यात पाणी टंचाईची समस्या दिवसेंदिवस अत्यंत गंभीर होत चालली आहे. चक्क 25 दिवस उलटूनही गावातील नळांना पाणी येत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. साखळी बुद्रुक गावातील ही भीषण वास्तवता असून 2 हंडे पाण्यासाठी इथल्या महिलांना भर उन्हात मैलोनमैल भटकंती करावी लागते. विशेष म्हणजे प्रशासनाच्या या ढिसाळ कारभाराच्या विरोधात गावातील माजी महिला सरपंचाला चक्क आमरण उपोषणाला बसावं लागलं आहे. बुलढाणा जिल्ह्यातील साखळी बुद्रुक गावाची लोकसंख्या जवळपास 10,000च्या घरात. मात्र गेल्या काही दिवसांपासून हे अख्खं गाव पाण्यासाठी थेंब थेंब मोताद झालंय. या गावात तब्बल 20 ते 25 दिवसानंतर नळाला पाणी येतं आणि तेही अवघ्या काही मिनिटांसाठी. त्यामुळे गावकऱ्यांची पाण्यासाठी प्रचंड दैना उडाली आहे. भर उन्हात महिलांना विहिरी आणि बोअरवरून पाणी आणण्यासाठी लांबच लांब पायपीट करावी लागते. 2 हंडे पिण्याचं पाणी मिळवण्यासाठी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांनाच उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. या पाणी टंचाईच्या विरोधात गावकऱ्यांनी 15 दिवसांपूर्वी ग्रामपंचायतीवर भव्य घागर मोर्चा काढला होता. मात्र सुस्त प्रशासनाला जाग आली नाही. अखेर गावाला पाणी मिळावं यासाठी गावाच्या माजी महिला सरपंच विजया कोळसे यांनी स्वतः प्रशासनाच्या विरोधात एल्गार पुकारलाय. गेल्या 2 दिवसांपासून विजया कोळसे या ग्रामपंचायतीसमोर आमरण उपोषणाला बसल्यात. गावकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यासाठी थेट माजी सरपंचावरच उपोषणाची वेळ आल्यानं प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आलाय. त्यामुळे ग्रामपंचायतीनं युद्धपातळीवर पाठपुरावा करून पाणी टंचाई निवारणासाठी प्रयत्न करण्याची मागणी गावकऱ्यांकडून केली जाते. आमच्या मागण्या म्हणजे आम्ही 28 मेला घागर मोर्चा काढला होता. त्या घागर मोर्चानंतर आमच्या म्हणजे मागण्या त्या ठिकाणी होत्या की गावाला खूप मोठी पाणी टंचाई सुरू आहे आणि सर्व गावामध्ये अस्ताव्यस्त या ठिकाणी पाण्याचं वातावरण झालेलं आहे आणि महिला भगिनी असतील, पुरुष मंडळी असेल, यांना कोसं दुरून पाणी आणावं लागत आहे. त्यामुळे आम्ही या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालयावर त्या दिवशी 28 तारखेला घागर मोर्चा आणला होता आणि त्यानंतर आम्हाला या ग्रामपंचायत प्रशासनाने त्या ठिकाणी आश्वासन दिलं होतं की आम्ही 2 दिवसात तुम्हाला या ठिकाणी टँकरची सुविधा उपलब्ध करून देतो आणि त्यानंतर 8 ते 10 दिवसामध्ये सुरळीतपणे नळ योजना जी आहे ती पण गावामध्ये चालू होईल. परंतु त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं म्हणजे हालचाली या ठिकाणी आम्हाला दिसल्या नाही किंवा पाणीसुद्धा गावामध्ये आलेलं नाही. त्यामुळे आम्ही कालपासून या ठिकाणी उपोषणाला बसलो. नळाला पाणीच नाही येत. 15 दिवस महिना लागतोय. आता तुम्ही पाणी कुठून आणता सध्या? आता तर बोरून आणलं. किती अंतर आहे? लहान तळ्यात ते येशीतून तिकडून. तर एवढे उन्हाळ्यात दुपारच्या वेळेस तुम्ही मग पाणी आता पाणीच नाही तर काय करा. किती दिवसापासून लय 2 महिन्यापासून चालू आहे. मॅडम तर म्हणजे की 10-15 दिवसातून पाणी करून तुम्ही काय येतं ते पण लवकर येतच नाही ना. गावामध्ये आपले गावात ॲक्च्युली 3 बोर प्रॉपर म्हणजे ग्रामपंचायतीचे सुरू आहे आणि त्या बोरून बरेचसे लोक पाणी नेतात आणि आम्ही आपली जल स्वराजची जी विहिरीचं आहे ते पाणी सुरू आहे. त्याच्यावर सुरुवातीला 2 वाल होत होते, पण मग आम्ही तिथं पुनर्भरण खड्डा करल्यामुळे त्यात थोडाफार बदल झाला आणि पुन्हा अजून 2 विहिरी जोडलेल्या आहे आपण सध्या. तर एका त्या विहिरीमुळे आपले 3 वाल होतात आणि पुन्हा 3 वाल होतात, असे 6 वाल होऊ राहिले. आणि पाणी कसं आहे, गावकऱ्याचं म्हणणे 25 दिवसाने 23 दिवसाने असं गावकरी म्हणत आहे, पण त्याला कारण नाही सर. कधी लिकेज असतं, कधी काही टेक्निकल प्रॉब्लेम येतात. यामुळे बी बऱ्याचशा भानगडी उपस्थित होऊ राहिल्या आणि एक तर उन्हाळ्याचे दिवस आहे. आता पाणी पातळी आपल्या सगळ्यांना माहिती खूप कमी झालेली म्हणजे ही इथंच नाही, येळगावच्या धरणातली सुद्धा पाणी पातळी कमी झालेली आहे. तर हे आपल्या सगळ्यांना मान्य करावं की एक नैसर्गिकच आपत्ती आहे.